नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण लाल माठाची भाजी बघूया। ही भाजी जी आहे ती आमच्या इकडे जास्त आहे ना, लाल माठ, वाल, मुळ्याची भाजी हीच म्हणजे भेटते। पालकसुद्धा मिळते, पण ती शनिवार जेव्हा इथे बाजार लागतो तेव्हा ती मिळते। नाही तर नॉर्मली जे आहे ते पालक, चवळीचा पाला आणि लाल माठ जी आहे ती रेग्युलर बेसवर मिळते आम्हाला। तर लाल माठाची भाजी बघूया आपण। अगदी तब्येतीसाठी खूप चांगली अशी भाजी ही आहे। चपाती भाजी कॉम्बिनेशन खूप छान, वरण भात असेल आणि लाल माठाची भाजी असेल तर खूपच छान। तर हे बघा, 2 जुड्या मी घेतलेल्या होत्या। ह्या 30 रुपयाच्या 2 जुड्या आलेल्या होत्या। या शिरोडा मार्केटला घेतलेली होती मी ही भाजी। भाजीची पानं खूप छान आहेत, अजिबात किडलेली वगैरे नाही आहे। बऱ्याचदा पानं ही किडलेली असतात, तर फार छान भाजी आहे। तर मी आहे ना, ती मोडण्यापेक्षा भाजी एक एक देठापासून मोडण्यापेक्षा काय करते, जे जुडीचा जो खालचा भाग आहे ना, तो सरळ असा सुरीने कापून घेते। हे बघा, त्याच्यामुळे काय आहे, आपल्याला जी वरची जी पानं आहेत ना, त्याच्यामध्ये जर का जो जाड देठाची पानं असतात, ते जाड देठाच्या फक्त भाजीला जे आहे तो जाड देठ आपण फेकता येतो आपल्याला, आणि अगदी झटपट अशी आपली भाजी साफ पण होते। एक एक भाजीचं पान घेऊन आपण मोडण्यापेक्षा हे मला सोयीस्कर वाटतं। तर अशा पद्धतीने जे आहे ते भाजी, हे बघा, मी दोन्ही जोडींची जी आहे ती खालचा भाग जो आहे म्हणजे दोरीने बांधलेला असतो त्याच्या जरा वरती असं सुरीने ती कापून घेतलेली आहे। आणि हे बघा, ह्याच्यातली भाजी हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाड देठ ज्याचा असेल, म्हणजे जिथे जून वाटत असेल तुम्हाला थोडंसं, म्हणजे तुटत नसेल पटकन, तर त्याच्या खालचा भाग जो आहे तो म्हणजे आपण फेकून द्यावा। तर अशा पद्धतीने अशी मी पूर्ण भाजी जी आहे ती व्यवस्थित मोडून घेतलेली आहे। त्याच्यातले जाड देठ काढून घेतलेले आहेत परातीमध्ये, आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ह्याला मी पोपटी मिरच्या वापरलेल्या होत्या, तर या 6 पोपटी मिरच्या आहेत, आणि कांदा एक घ्यायचा आहे आपल्याला। 2 जोडी भाजींचं हे माप आहे। तर भाजी जी आहे ती अगदी बारीक कापतात। काही जण भाजी अतिशय सुंदर चिरतात, विळीवर चिरतात, पण मला तशी जमतच नाही। म्हणजे विळीवर मला माहिती नाही, एक मला अशी भीती वाटते भाजी पकडल्यावर की त्या विळीवर माझा हात कट होईल, अशी मला का भीती वाटते मला माहिती नाही, पण वाटते। तर मी हे चॉपिंग बोर्डवरच ह्याला कापून घेतलेलं आहे। अगदी बारीक नाही आहे आणि अगदी जाडही नाही आहे, जशी मला जमते तशा पद्धतीने मी कापून घेतलेली आहे। तर असं 3 सेटमध्ये माझी ही भाजी कापून झालेली होती। आणि एक मिरची, मिरच्या ज्या आहेत ते 6 पोपटी मिरच्या जास्त तिखट नसतात। तिखट मिरची असेल तर तुम्ही 4 घेऊ शकता, पोपटी मिरची 6 चालतात। तर पोपटी मिरच्या मी 6 घेतलेल्या, आणि थोडंसं अर्धा वाटी ओलं खोबरं आणि 1 कांदा। अशा पद्धतीने जर का छोटा कांदा असेल तर 2 कांदे घ्या, पण 1 कांदा फार होऊन जातो, कारण ही भाजी जेवढी वाटते शिजल्यानंतर ती तेवढीच कमी होते, म्हणजे आळते ती शिजल्यानंतर। तर त्याच्यामुळे हे बघा, ही संपूर्ण लाल माठाची भाजी जी आहे ती मी चिरून घेतलेली आहे सुरीने चॉपिंग बोर्डवर। आणि आता आपण जे आहे ते मिरच्या मी थोड्याशा तिरकस कापून घेतलेल्या आहेत, आणि काही जण उभ्या मिरच्या कापतात, त्याच्यानेही स्वाद उतरतो भाजीमध्ये। तर मी थोडी तिरकस अशी कापून घेतलेली आहे, आणि अगदी फाईन चॉप केलेला नाही आहे मी कांदा, जसं तुम्ही नॉर्मली जसं आपण चॉप करतो मीडियम साईजमध्ये तसा केलेला आहे। आणि अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे मी। तर एका पॅनमध्ये जे आहे ते थोडंसं तेल घातलेलं आहे मी। तेल हे आपल्याला मीडियम फ्लेमवर सगळं करायचं आहे, मीडियमपेक्षा थोडं कमी म्हणालात तरी चालेल। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे, आणि जिरं तडतडल्यावर त्यावर हिंग घातलेला आहे चिमूटभर। आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला जो मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। अगदी मिरच्या तळेपर्यंत, म्हणजे अगदी त्यांचा कलर चेंज होईपर्यंत नाही, तर लगेच त्याच्यामध्ये थोडीशी मिरची भाजली अर्ध्या मिनिटासाठी की कांदा आपण चिरलेला तो घालायचा आहे आणि वाफवून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला पाणीदार असा जो आहे तो कांदा वाफवून घ्यायचा आहे, अगदी लालसर करायचा नाही आहे, आणि शिजवायचं जास्त हे पण नाही करायचं आहे। थोडीशी ना मी चिमूटभर याच्यामध्ये साखर घातली, कारण आहे ना पालेभाजीमध्ये जो असा थोडासा तुरट कचवट जो चव असते ना,
चिमूटभरच हां, अगदी चिमूटभर साखर घातली ना तर त्याची टेस्टच वेगळी लागते. तुम्ही हे करून बघा. बरीच जणं म्हणतात की आपण साखर का घालायची, पण तुम्ही एकदा प्रयत्न म्हणजे असं करून बघा तुम्ही. एक चिमूटभर साखर त्यामध्ये घाला आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला आपण जी लाल भाजी चिरलेली होती ती घालायची, व्यवस्थित ढवळायची आणि ह्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 2 मिनटं शिजल्यानंतर जे आहे बघा त्याला पाणी असं सुटतं आणि ते आटलंही जातं हळूहळू. त्यानंतर ही व्यवस्थित भाजल्या म्हणजे ही पूर्ण शिजल्यानंतर ह्याच्यातलं पाणी आटायला आलं ना की त्यानंतर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित ढवळून आधी बघायचं आहे पाणी पूर्णपणे ह्याच्यातलं जे आहे ते आटलेलं आहे. मग ओलं खोबरं आपल्याला घालायचं आहे आणि फक्त 1 मिनिटाची वाफ द्यायची आहे बारीक गॅसवर आणि लगेच 1 मिनिटांनी जे आहे ते बंद करायचं आहे. कारण खोबरं हे जास्त शिजवायचं नाही आहे, ते अगदी शेवटी घालायचं असतं खोबरं आणि ओलं खोबरं. आणि अशा पद्धतीने ही झटपट अशी भाजी आपली रेडी होते. मीठ घातलेलं मी ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगायला विसरली, जेव्हा खोबऱ्याच्या आधी जे आहे ते मी मीठ घातलेलं आणि जे आहे भाजीनुसार अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त पाऊण चमचा मीठ घातलेलं आणि भाजी आपली रेडी झाली. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.